उभा चिरलेला कोबी, गाजर, ढोबळी मिरची, कांदा हे सगळं तुम्ही इथे बघितलं. त्याच्यानंतरून मी लसूण, आल्याचे तुकडे, मिरची हे सगळं तेलामध्ये परतून घेतलं. नंतरून तेलामध्ये सगळ्या भाज्या परतून घेतल्या. चवीनुसार मीठ आणि थोडीशी मी इथे काळी मिरी पूड घातलेली आहे. आणि या सगळ्या भाज्या छान शिजवून घेतल्या. साधारण 80% भाज्या शिजल्या की मी त्याच्यामध्ये थोडंसं घातलं आहे टमॅटो सॉस किंवा केचप. आणि इथे आपल्या भाज्या तयार झाल्या आहेत. या भाजीला पूर्णपणे थंड होऊ द्या. आपण इथे स्प्रिंग रोल बनवतो आहे, त्यासाठी मी इथे ज्या अशा मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्या शीट घेतल्या आहेत आणि या शीटमध्ये मी भाजी भरून त्याचे रोल करणार आहे. तर जी व्हाईट पेस्ट होती ती मैद्याची आहे, आपल्याला शीट आहे तर ते पॅक करायला ती लागणार आहे. तर अशा पद्धतीने मी इथे स्प्रिंग रोल बनवला आहे. 2 पद्धतीने मी बनवून दाखवते तुम्हाला जी जमेल किंवा जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपण पहिले सगळे स्प्रिंग रोल बनवून घेतलेले आहेत आणि मग त्याला आपण डीप फ्राय करून घेणार आहे. तर डीप फ्राय करताना तेल तापवून मग मध्यम आचेवरती गॅस करा आणि मग डीप फ्राय करा. म्हणजे कसं की आपले जे स्प्रिंग रोल आहेत ते कुरकुरीत बनतील. सगळे स्प्रिंग रोल मी तळून घेतले आहेत आणि तुम्हाला इथे कापून दाखवते की हे बघा, आपले स्प्रिंग रोल अगदी क्रिस्पी आणि असे छान बनतात. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू